बघा मुलांना, आज आपल्याला 9th स्टँडर्डचा सेकंड जो चॅप्टर आहे रिअल नंबर, याचा सर्वात महत्वाचा आपल्याला एक प्रॅक्टिस सेट बघायचा आहे, जो ह्या लेसन मध्ये सर्वात जास्त मार्क्ससाठी आहे. कोणता आहे तो प्रॅक्टिस सेट? 2.3. आता 2.3 मध्ये काही महत्वाची बेसिक कन्सेप्ट आहे त्या पहिल्या आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा कशावर डिपेंड आहे बरं? सर्ड. कशावर डिपेंड आहे? सर्ड. सर्ड म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये करणी सुद्धा आपण म्हणतो. मग ते सर्ड जे असतात ते जनरली कोणत्या फॉर्म मध्ये असतात? तर एन असतो, अंडर रूट काय असतो? सपोज ए असतो. हा एन जो आहे का याला काय म्हणतो आपण बरं? स्क्वेअर रूट म्हणतो. आठवतं का तुम्हाला? इथं काय असायचं बरं? इथं जर ज्या वेळेस काहीच नसेल तेव्हा काय असतो बरं? स्क्वेअर रूट. बरोबर का नाही? स्क्वेअरचा अर्थ 2. इथं ज्यावेळेस तुमचा 3 असतो त्यावेळेस काय असतो बरं? क्यूब रूट. काय असतो? क्यूब रूट. 9th स्टँडर्ड झाले, आठवलं का? इथं फोर्थ रूट हा काय असतो आपला? फोर्थ रूट. हा तो मध्ये या होल मध्ये असतो का? तो काय असतो बरं? रूट असतो. बरोबर का नाही? नसतो म्हणजे 2 असतो. 3 असेल तर 3, 4 असेल तर 4, 5 असेल तर 5, जसं असेल तसं. मग हा नाहीये म्हणजे इथं 2 असतो बरं का? नाहीये म्हणजे किती असतो? 2. 3 दिलेला असेल, 4 दिलेला असेल, 5 दिलेला असेल, हा जो मध्ये असतो का त्याला म्हणतो आपण काय? रूट. काय म्हणतो? रूट. पण याच्यामध्ये आपल्याला याला काय म्हणायचंय बरं? ऑर्डर म्हणायचं. काय म्हणायचंय? ऑर्डर. हे जे साइन आहे का, हे आहे सर्डचं साइन. कशाचं साइन आहे बरं? थोडक्यात सर्डचं. किंवा त्याला अजून एक दुसरा शब्द आहे, तो शब्द काय बरं? रॅडिकंट साइन. काय म्हणतात त्याला? रॅडिकंट साइन. बघा 2-3 महत्वाचे शब्द आहेत, ते शब्द आपल्याला कळाले पाहिजे. कोणता आहे पहिला शब्द? रॅडिकंट. रॅडिकंट साइन. रॅडिकंट साइन म्हणजे काय? हे जे अंडर रूटचं चिन्ह आहे याला काय म्हणायचं? रॅडिकंट साइन. ओके. हा जो इथे ह्या मध्ये ह्या होल मध्ये असतो का रे, त्याला काय म्हणायचं बरं? रूट. काय म्हणायचं? रूट. काय असणार आहे ती? रूट. त्याच रूटला आपण काय म्हणणार आहे या लेसन मध्ये? ऑर्डर म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? ऑर्डर. काय म्हणणार आहे? ऑर्डर. लक्षात आलं काय ऑर्डर? आता हा जो ए राहिला का रे बाबड्यांनो, ए हा ए काय असतो? रॅडिकंट. हा जो ए जो आहे का, ह्या ए ला आपण काय म्हणतो? रॅडिकंट. हा जो एक याला काय म्हणतो आपण? रॅडिकंट. अलग लक्षात. रॅडिकंटचा अर्थ कळाला काय? रॅडिकंट म्हणजे मधली साइन, ए वाला जो अंडर रूट मध्ये असतो त्याला काय म्हणायचं? रॅडिकंट. हा जो मध्ये असतो त्याला काय म्हणायचं बरं? ऑर्डर म्हणायचं. काय म्हणायचं? ऑर्डर. आणि हे जे चिन्ह आहे काय, चिन्हाला काय म्हणायचं? रॅडिकंट साइन म्हणायचं. काय म्हणायचं? रॅडिकंट साइन. इथपर्यंत सर्वांना कळालं? काही डाऊट राहील का? नाही. ओके. मग मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, सपोज असं मी एक्झाम्पल म्हटलं, क्यूब रूट ऑफ 7. याच्यामध्ये ऑर्डर किती? ऑर्डर ऑर्डर किती? ऑर्डरचा नंबर किती? 4 आहे ना. आता इथून पुढे मी काय म्हणणार आहे? हा जो मधला नंबर याला मी ऑर्डर म्हणणार आहे. मी विचारले याची ऑर्डर किती देतो, तुम्ही काय म्हणणार आहे? 4 आहे. याचा रॅडिकन किती आहे रे? 7. रॅडिकन कुठे असतो? मध्ये असतो ना. हे दोन नावं तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायची. काय काय लक्षात ठेवायचे तुम्हाला मी बोललो, तर हा जो मधला असतो का, हा कोण असतो बरं? रॅडिकंट. आणि इथला जो नंबर असतो हे काय असते बरं? ऑर्डर. हे कळालं का सर्वांना? शुअर एकदम? काही डाऊट राहील का? अजिबात. बरं, मी जर तुम्हाला असं म्हटलं क्यूब 10th रूट ऑफ 7, याच्यामध्ये ऑर्डर किती रे? 10. रॅडिकन किती रे? क्लिअर होईल का? एकदम? काही प्रॉब्लेम राहील का? नाही. ओके. हे फक्त लक्षात ठेवा, हे आपल्याला महत्वाचं आहे. आता दुसरं आपल्याला महत्वाची गोष्ट काय बघायची बरं? सड म्हणजे काय? काय बघायचं आपल्याला? सड म्हणजे काय? हे व्हिडिओ पॉज करायचं आणि सर्व लिहून घ्यायचं, मग पुढे जायचं आपल्याला. आता सड म्हणजे नेमकं काय बघा. सड म्हणजे असा रॅडिकंट का जो इरॅशनल असतो. काय असतो? इरॅशनल. आता मागच्या लेक्चरला रॅशनल आणि इरॅशनल आपण शिकलोय, बरोबर का नाही? फॉर एक्झाम्पल, अंडर रूट 9 हा रॅशनल आहे का इरॅशनल आहे? रॅशनल. कारण की याचा आन्सर किती येणार आहे बरं? 3 येणार आहे ना. म्हणजे
√9 हा काय असणार आहे बरं? रॅशनल नंबर. काय असणार आहे? रॅशनल. √5 हा काय असेल रे? याचा आन्सर काढता येईल का तुम्हाला? नाही. ज्याचा आन्सर काढता येत नाही तो काय असणार आहे बरं? इरॅशनल. हे आपल्या मेंदू करून ठेवायचे सर्वात पहिलं. क्लिअर झालं का? ओके. मग आता लक्षात ठेवा, मग सड कशाला म्हणायचं? आता हा प्रश्न, सड कशाला म्हणायचं? तर सड कशाला म्हणायचं? जो इरॅशनल असतो का त्याला काय म्हणायचं? सड. आणि जो इरॅशनल नसतो म्हणजे कोण असतं? रॅशनल. तो सड असणार आहे का? नाही. हे लक्षात ठेवा. क्लिअर झालं मी काय बोललो? सड कोणाला म्हणायचं? जर तो इरॅशनल असेल तर. इरॅशनल जर नसेल म्हणजे रॅशनल असेल तर त्याला सड म्हणायचं का? नाही. क्लिअर होईल मी काय बोललो? काही डाऊट राहील का याच्यामध्ये? मग आता सड होण्यासाठी हे पण लिहून घ्यायचं बरं का लगेच तुम्हाला. सड होण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. एखादी टर्म ही सड आहे का नाही यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं की सर्वात महत्वाचं जो रॅडिकंट आहे का, रॅडिकंट शिकलो मध्ये असतो बघा अंडर रूट मध्ये रॅडिकंट. रॅडिकंट काय पाहिजे बरं? पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. काय पाहिजे? पॉझिटिव्ह नंबर. ओके. सेकंड, जो ऑर्डर आहे का ऑर्डर, ही ऑर्डर पण पॉझिटिव्ह पाहिजे. प्लस अजून एक महत्वाचं पॉझिटिव्ह पाहिजे. प्लस ग्रेटर दॅन 1 पाहिजे. ग्रेटर दॅन 1. साहजिक पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 1च असतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिसरा सर्वात महत्वाचं, दिलेला सड जर दिलेला नंबर जर इरॅशनल असेल, काय असेल? इरॅशनल, तरच तो काय राहणार आहे बरं? सड. म्हणजे हे जे काही सड आहे का, हे सड असण्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. रॅडिकंट काय पाहिजे? पॉझिटिव्ह. ऑर्डर काय पाहिजे? पॉझिटिव्ह आणि 1 पेक्षा जास्त. आणि तिसरं काय पाहिजे रे? इरॅशनल पाहिजे. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. मी जर असं म्हटलं की √4 रॅडिकंट सपोज आहे द 6, हे सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे का? नाहीये. √4 अर्थ माहिती आहे तुम्हाला? बघा ना, √9 चा अर्थ काय असतो रे? 9 चा 1/2 असतो. ते आपण 8th स्टँडर्डला शिकलेलं आहे ऑलरेडी. इथं ज्यावेळेस क्यूब रूट असतो का त्यावेळेस काय असतं? 9⁻⁴ असतो. इथं 4th रूट जेव्हा असतं का तेव्हा काय असतो रे? 9⁻⁴ असतो. हा जो इथला असतो का हा 1 मध्ये लिहावा लागतो रेशटू मध्ये. हे आपण 9th स्टँडर्ड ऑलरेडी शिकलेले. मग मला सांगा की हा जो क्यूब रूट ऑफ 6 याचा आन्सर निघणं पॉसिबल आहे का? नाहीये. मग ज्याचा आन्सर निघणं पॉसिबल नाहीये मग तो काय राहणार आहे? सड. पण कधी? 3 कंडिशन पाहिजे. एक तर तो काय पाहिजे बरं? इरॅशनल. इरॅशनल म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह होत आहे का? नाही. म्हणजे तो हा नंबर काय? इरॅशनल आहे. पहिली कंडिशन क्लिअर झाली. सेकंड, त्याची ऑर्डर पॉझिटिव्ह आहे का? येस. हा ऑर्डर आहे ना 4 किती याची ऑर्डर आहे. मग ही पॉझिटिव्ह आहे का? येस. 1 पेक्षा मोठं आहे का? येस आहे. आणि तिसरी काय असते बरं? रॅडिकंट ऑल्सो पॉझिटिव्ह. मग हा 6 काय रे? पॉझिटिव्ह आहे. या तिन्ही ज्यावेळेस कंडिशन असतील त्यावेळेस हा काय असणार तुमचा? सड असणार आहे. क्लिअर झालं का काय बोललो? नेक्स्ट सांगतो आता. मी जर असं म्हटलं क्यूब रूट ऑफ 27 हा कसला क्यूब रूट आहे माहितीये का? 3 चा. कारण की 3 चा क्यूब किती असतो बरं? 27. 3 into 3 किती होणार आहे? 9. 9 into 3 किती होणार आहे? 27. म्हणजे 3 चा क्यूब किती असतो? 27. 27 चा क्यूब रूट किती असतं बरं? 3. सॉल्व्ह होत आहे का? होत आहे. सॉल्व्ह होत असेल याचा अर्थ हा काय असणार आहे बरं? रॅशनल असणार आहे. मग हा जर रॅशनल असेल तर हा सड असेल का रे? मग याला काय म्हणायचं? नॉट अ सड. हे सड नाहीये. ध्यान आलं का? सड आणि असणं आणि सड नसणं हे कळेल सर्वांना. जर नंबर रॅशनल असेल तर सड नसतो. जर दिलेला नंबर इरॅशनल असेल तरच तो सड असतो. क्लिअर होईल? बऱ्याच मुलांना याच्या अडचणी येतात, पण हे तुमचं इथं क्लिअर झालंय. क्लिअर होईल नक्की? ओके. आता दुसरं आपल्याला बघायचंय तो म्हणजे काय? लाईक अँड डिसलाईक सड.
आता आपल्याला पुढची कन्सेप्ट काय बघायची आहे बरं, इथंच लिहितो मी. चला, काय बघायची पुढची कन्सेप्ट? लाईक. अँड लाईक म्हणजे काय रे? सारखं. आणि दुसरं काय बरं? अनलाईक, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? अनलाईक किंवा सिमिलर नसलेलं, अनलाईक. आता लाईक काय आणि अनलाईक काय ते आपण समजून घेऊ. लाईक आणि अनलाईक काय. ओके, लाईक म्हणजे याचा अर्थ थोडा लक्षात ठेवा, सेम. आणि अनलाईकचा अर्थ काय? नॉट सेम. ओके, मग आता काय सेम आणि काय नाही सेम? सड बद्दल ये. उदाहरणार्थ बघा, मी जर असं म्हटलं क्यूब रूट ऑफ 7, क्यूब म्हणजे इथं लिहिलं आम्ही 4 क्यूब रूट ऑफ 7, हे लाईक आहे का अनलाईक आहे? आता लाईक आहे का अनलाईक आहे हे कशा ओळखायचं? तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय आहे रे? त्याची ऑर्डर सेम पाहिजे. काय पाहिजे बरं? ऑर्डर सेम पाहिजे. सेकंड काय सेम पाहिजे? रॅडिकंट सेम पाहिजे. रॅडिकंट काय पाहिजे? सेम पाहिजे. मग आता आपण शिकलोय ना रे ऑलरेडी, ऑर्डर म्हणजे कुठे असते रे? हे बाई इथं आहे का रे ऑर्डर सेम? आहे. रॅडिकंट कुठे असतो रे? इथं आहे का रे सेम? ज्याचा ऑर्डर आणि ज्याची रॅडिकल सेम आहे त्या दोघांना पण काय म्हणणार आहे आपण मग? लाईक सड. मग इथं काहीच नाही, इथं तो 4 आहे, याचा काही संबंध नाहीये. लाईक सड आणि अनलाईक सड हा कशावर डिपेंड आहे? त्याची ऑर्डर आणि त्याची रॅडिकल. बाकी काही असो, काही संबंध नाही आपल्याला. क्लिअर झालं काय बोललो मी? नक्की. पहिलं काय शिकलो आपण? सड कसा लिहितात, सड कसा ओळखायचा. आणि तिसरं काय शिकलो आपण? लाईक आणि डिसलाईक, अनलाईक. इथपर्यंत कळालं? काही डाऊट राहील का कोणाला? शुअर एकदम. नंतर आपल्याला सडची कंपॅरिझन पण करायची. काय करायची? सडची कंपॅरिझन. कंपॅरिझन कसा क्वेश्चन असतो ते थोडक्यात सांगतो, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे. काय होईल बघा तिथं, अंडर रूट 7 आणि अंडर रूट 10 कोण मोठा आहे याच्यामध्ये कंपॅरिझन मध्ये? अंडर रूट 7 मोठा आहे का अंडर रूट 10 मोठा आहे? अंडर रूट 10 जो नंबर मोठा दिसतो तो तर साहजिक मोठाच राहणार आहे, काही डाऊट नाही. ओके, आता मी असं विचारतो, क्यूब रूट ऑफ 7 आणि क्यूब रूट ऑफ काय म्हणणार? सपोज 14 कोण मोठा आहे याच्यामध्ये? दोघं क्यूब रूट आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं 7 इथं किती रे? 14. कोण मोठा आहे इथं? 14 वाला मोठा आहे. आलं लक्षात? म्हणजेच क्यूब रूट ऑफ 14 मोठा आहे. मग हे आपल्याला पुढे याला कंपॅरिझन करायची, कोणता सड ग्रेटर आहे आणि कोणता सड हा लेस आहे. क्लिअर होईल इथपर्यंत? नक्की एकदम ओके. मग आता आपल्याला काय करायचं? डायरेक्ट प्रॅक्टिस सेट मध्ये बघायचं आहे काय एक्झाम्पल कसे आपल्याला विचारले जातात. कन्सेप्ट कळालं ना? 3-4 काय महत्वाच्या होत्या या? एकदा कन्सेप्ट कळाल्या का पुढचं एक्झाम्पल एकदम सिंपल जाणार आहे. जसं की पहिले एक्झाम्पल आता आपण सॉल्व्ह करू. प्रॅक्टिस सेट कोणता घ्यायचा? मग आता आपल्याला 2.3 हा प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे. 2.3 मध्ये मग सांगा पहिले एक्झाम्पल बघा तुमच्या समोर आहे. काय बरं? स्टेट द ऑर्डर ऑफ द सड गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला काय करायचंय बरं? खाली सड दिलेला आहे आणि त्यांची काय लिहायची? फक्त ऑर्डर लिहायची. ऑर्डर कुठे असते रे? त्या मध्ये कोपऱ्यात असते ना. कुठे असते? त्या कोपऱ्यामध्ये. मग सांगा बरं पहिले एक्झाम्पल काय? फर्स्ट एक्झाम्पल काय बरं? काय ते? क्यूब रूट ऑफ 7. काय? क्यूब रूट ऑफ 7. मग याची फक्त काय लिहायची रे तुम्हाला? ऑर्डर. काय लिहायला लावली? ऑर्डर. ऑर्डर किती द्यायची आली? किती? 3. त्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? 3 झाली. 3 संपला क्वेश्चन आन्सर. कळालं का? सेकंड काय क्वेश्चन आहे बरं? सेकंड काय? 5 अंडर रूट 12 बरोबर का नाही? मग मला सांगायची ऑर्डर किती राहील रे? व्हेरी गुड, छान. हे बघ इथं नाहीये म्हणजे किती असतो? 2 असतो ना. हा 5 लांब आहे, याचा काही संबंध नाहीये. इथं 2 आहे म्हणजे याची ऑर्डर किती असणार आहे बरं? 2. क्लिअर होईल ना? थर्ड वाला काय बरं? काय बरं आपल्याला? 4th रूट म्हणायचं. काय म्हणायचं? 4th रूट ऑफ 10. सांगा ऑर्डर किती आहे? व्हेरी गुड, ऑर्डर इज 4. 4 वाला काय बरं? 4th वाला काय एक्झाम्पल आहे? 4th वाला क्यूब रूट फक्त स्क्वेअर रूट ऑफ 39.
सांगा ऑर्डर किती आहे? व्हेरी गुड. ऑर्डर किती असणार आहे? क्लिअर होईल का क्वेश्चन? नक्की. शेवटचं काय बरं? क्यूब रूट ऑफ 18. मग ऑर्डर किती राहणार आहे? 3 राहणार आहे. पहिला क्वेश्चन का आला? सिंपल एकदम. काही डाऊट राहील का? नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? पहिलं जे सांगितलंय ना ते व्यवस्थित कळालं पाहिजे. ते व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायची, व्यवस्थित सर्व लिहून घ्यायचं. ते लिहिणं इम्पॉर्टंट. कळालं मी काय बोललोय? मग आता मला सांगा सेकंड क्वेश्चन काय बरं? वाचा बरं. सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 2. काय बरं? स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सड अँड जस्टिफाय. मग आता खालीलपैकी कोणता सड आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2. कोणता सड आहे ते आपल्याला विचारलं आहे. मग पहिला क्वेश्चन काय बरं? क्यूब रूट ऑफ 51. आता हे सड वगैरे माहिती असण्यासाठी आपल्याला स्क्वेअर, क्यूब, रूट 4, रूट 5 माहित असणे गरजेचे असतात. जसं की मी तुम्हाला मगाशी बोललो 3 चा क्यूब किती असतो रे? 27. मग तुम्हाला कळालं पाहिजे क्यूब रूट ऑफ 27 किती असतो? 3. हे पाठ पाहिजे. स्क्वेअर रूट पाठ पाहिजे तर ते आपल्याला सॉल्व्ह होणं पॉसिबल आहे. कळालं मी काय बोललो? हवं तर मी तुम्हाला एक गोष्टी तर लिहून देतो. काय बरं? 1 चा स्क्वेअर किती असतो रे? 1. 2 चा स्क्वेअर किती असतो बरं? 4. 3 चा स्क्वेअर किती असतो बरं? 9. 4 चा स्क्वेअर किती असतो? 16. 5 चा स्क्वेअर किती असतो बरं? 25. 6 चा स्क्वेअर किती असतो? हे सर्वांनी लिहायचंय. याचाच अर्थ हा झाला. याचाच अर्थ काय होतो रे बाबड्यांनो? तर अंडर रूट 1 चा आन्सर काय राहील? 1. अंडर रूट 4 चा आन्सर काय राहील? 2. अंडर रूट 9 चा आन्सर काय राहील? 3. अंडर रूट 16 म्हणजे काय राहील? 4. अंडर रूट 25 म्हणजे काय राहील? 5. अंडर रूट 37 म्हणजे काय राहील? हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे कळालं तरच तुम्हाला काय होणार आहे? एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. अजून तुम्हाला वाटलं असं काही सांगतो मी. 1 चा क्यूब किती असतो बरं? 1. 2 चा क्यूब किती असतो बरं? 8. 3 चा क्यूब किती असतो बरं? 27. 4 चा क्यूब किती असतो बरं? 64. 5 चा क्यूब किती असतो बरं? 125. याचा अर्थ हा झाला. काय होईल बरं याचाच मिनिंग? क्यूब रूट ऑफ 1 किती होणार आहे? 1. क्यूब रूट ऑफ 8 किती होणार आहे? 2. क्यूब रूट ऑफ 3 किती होणार आहे? 3. क्यूब रूट ऑफ 64 किती होणार आहे रे? 4. क्यूब रूट ऑफ 125 किती होणार आहे? 5. हे पाठ पाहिजे तुम्हाला, म्हणजे हे तुम्हाला इझिली कळणार आहे. ओके. मग आता मला सांगा क्यूब रूट ऑफ 51 ही सड आहे का नाही ते आपल्याला ओळखायचंय. आणि एखादी गोष्ट सड आहे की नाहीये हे कशावर डिपेंड असतं बरं? त्याच्या 3 कंडिशन सांगितले. काय सांगितलंय? 3 कंडिशन. कोणत्या 3 कंडिशन सांगितल्या बरं? बरं एक काम करायचं, क्यूब रूट ऑफ 51 इज सड आहे का नॉट सड ते आपल्याला नंतर लिहायचंय. पण त्याच्या कंडिशन आपल्याला माहित पाहिजे ना. काय माहित पाहिजे? पहिलं काय पाहिजे बरं मला सांगा? रॅडिकंट काय पाहिजे रे? रॅडिकंट इज पॉझिटिव्ह आहे का रे? आहे ना, पॉझिटिव्ह आहे. नो प्रॉब्लेम. ओके. सेकंड काय पाहिजे बरं? ऑर्डर इज पॉझिटिव्ह अँड ग्रेटर दॅन, व्हेरी गुड, ग्रेटर दॅन 1 पाहिजे. आहे का रे? आहे ना. आणि टोटल दिलेला जो सड आहे का तो रॅशनल आहे की इरॅशनल आहे? मला सांगा 51 हा कशाचा क्यूब रूट आहे का रे? नाहीये ना. म्हणजे टोटल दिलेलं काय? इरॅशनल आहे. म्हणून आपण हे म्हणू शकतो क्यूब रूट ऑफ 51 इज रॅशनल, इरॅशनल. इरॅशनल. आणि एखादा सड जर इरॅशनल असेल, काय असेल? इरॅशनल असेल. इरॅशनल असेल तर दिलेला सड हा काय असतो बरं? सड असतो. म्हणजेच काय असतो रे? तो सड आहे का नाही विचारलंय ना. तर अंडर क्यूब रूट ऑफ 51 इज सड. जर तो इरॅशनल असेल तर काय राहतो? सड राहतो. येईल लक्षात? नक्की. कारण की क्यूब रूट ऑफ 51 कशाचा क्यूब? क्यूब आहे का 51? नाही. म्हणून तो काय राहणार आहे? इरॅशनल. आणि इरॅशनल असेल तर तो काय राहणार आहे? सड राहणार आहे. कळालं का? एकदम शुअर? काही डाऊट राहील का? ही खूप इम्पॉर्टंट आहे. मुलांना इथंच थोडीशी गडबड होती. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर गरज पडली तर आपण बघू.
इथं बाजूला ठेवून देऊ याला. आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. सांगा बरं सेकंड क्वेश्चन काय आता. सेकंड काय याच्यामध्ये काय फोर्थ रूट 16 बरोबर का नाही. फोर्थ रूट 16. आता गंमत काय बघा, हे पाठ पाहिजे आपल्याला थोडस. जसं मी मागाशी बोललो 2 चा स्क्वेअर किती असतो रे 4. 2 चा क्यूब किती असतो रे 8. 2 चा रेस टू 4 किती असतो माहितीये तुम्हाला 16. मग याचा अर्थ हा झाला ना फोर्थ रूट ऑफ 16 किती होणार आहे तुमचा 2 होईल ना. किती होणार आहे 2. फोर्थ रूट ऑफ 16 किती होईल 2 होईल ना. म्हणजे याचा अर्थ हे सॉल्व्ह होतंय. हे सॉल्व्ह होतं म्हणजे काय असेल हे रॅशनल असेल. आणि रॅशनल जर असेल तर तो सर्ट राहणार आहे का नाही. नॉट अ सर्ट. बरोबर का नाही. पण इथं लिहायचं आपल्याला काही महत्वाची गोष्टी. मग तिथं क्यूब रूट ऑफ 16 इज सर्ड एका त्यातलं नंतर लिहायचं. पहिलं काय लिहायचं आपल्याला, हा जो रॅडिकंट आहे का रॅडिकंट काय पाहिजे रे पॉझिटिव्ह आहे का. पॉझिटिव्ह आहे ना. पॉझिटिव्ह आहे नो प्रॉब्लेम. ऑर्डर काय पाहिजे रे ऑर्डर इज ऑल्सो पॉझिटिव्ह अँड ग्रेटर दॅन 0 आहे का नाही. 4 आहे ना म्हणजे ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन काय बरं 1. 4 आहे म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे. बट महत्वाचं काय सांगितलंय बरं फोर्थ रूट ऑफ 16 इज काय असणार आहे बरं रॅशनल. कारण की ते सॉल्व्ह होत आहे ना. आणि जर रॅशनल असेल इरॅशनल असेल तो सर्ड असतो. रॅशनल असेल तर सर्ड राहणार आहे का नाही. म्हणून फोर्थ रूट ऑफ 16 इज नॉट सर्ड. आलं का बोल. सॉल्व्ह होत असेल तर नॉट सर्ड, नसन सॉल्व्ह होत तर तो सर्ड असणार आहे. क्वेश्चन कळेल एकदम शुअर. थर्ड वाला घेऊ का मग. थर्ड वाला सांगा बरं काय घेऊ का नको सांगा काय बरं. फिफ्थ रूट ऑफ 81. 81 हा कशाचा फिफ्थ रूट आहे का नाहीये. 81 हा 9चा स्क्वेअर आहे फक्त. सॉरी 9चा रेस टू किती बरं बघा इथं तुम्हाला मी सांगतो 3 चा स्क्वेअर किती असतो बरं 9. 3 चा क्यूब किती असतो बरं 27. 3 चा रेस टू किती असतो बरं 81. बट इथं किती सांगितलंय रूट 4 आहे ना आपल्याला. सॉरी इथं 5 इथं तर आपला 4च आहे. म्हणजे 81 कसलाही फिफ्थ रूट नाहीये. आणि नसंत काय राहील तुमचा तो सर्ड राहणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला तिथं लिहून घ्यायचं फिफ्थ रूट ऑफ 81 इज काय त्याच्या आधी पहिले लिहून घ्या. हे काय बरं रॅडिकंट आहे. सॉरी हा रॅडिकंट इज काय असणार आहे रे पॉझिटिव्ह आहे का रॅडिकंट पॉझिटिव्ह. हा 81 पॉझिटिव्ह आहे ना. नेक्स्ट दुसरं काय सांगितलं ऑर्डर अल्सो पॉझिटिव्ह आहे का नाही. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पण आहे. हा इथं रॅडिकंट अँड ग्रेटर दॅन व्हेरी गुड ग्रेटर दॅन 1. बट फिफ्थ रूट 81 इज हा काय असणार आहे रे इरॅशनल. कारण की सॉल्व्ह होत नाही ना. काय असणार आहे इरॅशनल. आणि हा इरॅशनल असेल त्याचा अर्थ हा काय असणार आहे बरं सर्ड असणार आहे. क्लिअर होईल का नक्की एकदम शुअर. तिसरा चौथा पाचवा होईल का एक्झाम्पल सॉल्व. 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे का रे 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे का आहे. स्क्वेअर कोणाचा आहे स्क्वेअर माहित पाहिजे ना आपल्याला. 16 चा स्क्वेअर आहे. कोणाचा 16 चा स्क्वेअर आहे. मग 256 हा 16 चा स्क्वेअर आहे. याचा अर्थ तो काय राहील रॅशनल राहील का इरॅशनल राहील रॅशनल राहील ना. आणि तो रॅशनल राहिला त्याचा अर्थ तो काय राहणार आहे नॉट सर्ड. क्लिअर होईल एकदम शुअर. लिहिता येईल का. पुढचं काय बरं क्यूब रूट ऑफ 64. 64 आकाशला क्यूब आहे का रे 64 आकाशला क्यूब आहे का आहे ना. कशाचा 4 चा स्क्वेअर किती असतो रे 16. 4 चा क्यूब 16 इंटू 4 किती होणार आहे 64. मग 64 चा क्यूब रूट किती असणार आहे 4. म्हणजे सॉल्व्ह होतंय. आणि सॉल्व्ह होत असेल तर काय असेल रॅशनल. आणि रॅशनल असेल तर नॉट सर्ड. क्लिअर होईल का शुअर एकदम. काही डाऊट राहील का थोडा तरी नाही. सॉल्व्ह होईल. मग घ्यायचा का थर्ड वाला क्वेश्चन कोणता
6 नंबरचा. ओके, काय मला सांगा 6 वाला. काय बरं 6 वाला. ओके, 6 वाला काय बघा, √22/7 हा सड आहे का नाही ते ओळखायचं आहे. आता इथं आपण लिहून घ्यायचं काय, √22/7 इज काय मला माहिती नाहीये, त्यासाठी आपल्याला खाली लिहावं लागेल ना. मग मला सांगा याचा रॅडिकल पॉझिटिव्ह आहे का रे, आहे का. रॅडिकंड काही मायनस साइन आहे की इथं, नाहीये ना, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. रॅडिकंड इज पॉझिटिव्ह, बरोबर का नाही. ओके, आता सेकंड काय सांगायचं असतं, ऑर्डर. ऑर्डर इज नाहीये म्हणजे किती असतं तिथं, 2. नाहीये म्हणजे किती असतो, 2. मग याचा अर्थ ऑर्डर इज काय रे, ऑल्सो पॉझिटिव्ह अँड ग्रेटर दॅन 1 आहे. 2 आहे, 1 पेक्षा मोठा आहे ना. तिसरं मला सांगा 22/7 हा कसला स्क्वेअर असू शकतो का, नाही. 22 कसला स्क्वेअरच नाही, 7 कसला स्क्वेअरच नाहीये. आणि हा परफेक्ट सॉल्व्ह होतोय का आपल्याला, नाही. परफेक्ट सॉल्व्ह होत नसेल याचा अर्थ √22/7 इज रॅशनल असेल का इरॅशनल असेल, इरॅशनल. सॉल्व्ह होत नाही म्हणजे काय रे, इरॅशनल. मग ज्यावेळेस इरॅशनल असेल तेव्हा काय असेल तुमचा, सर. मग √22/7 इज सर. सिंपल आहे का नाही, कळालं सर्वांना, काही डाऊट राहील का थोडा तरी, नाही. मग आता आपल्याला क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे बरं, थर्ड वाला. मग सांगा बरं आता थर्ड वाला काय क्वेश्चन आहे इथं. थर्ड वाला क्वेश्चन बघा, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सड इनटू लाईक सड अँड अनलाईक सड. म्हणजे आपल्याला दोन काय दिले खाली, सड दिलेले आहेत. ते लाईक वाले आहे का अनलाईक वाले आहे. लाईक वाले सड कधी असतात बरं, जेव्हा त्यांची ऑर्डर दोघांची सेम असते आणि काय काय रॅडिकल सेम असतात, त्याचे दोघं काय असतील बरं, लाईक असतील. नसेल तर काय असेल बरं, अनलाईक असणार आहे. मग आता काय काय आपण बघूयात. मग आता फक्त लाईक आहे का अनलाईक आहे तेवढंच फक्त शोधायचं आहे, बरोबर. मग मला सांगा पहिला क्वेश्चन काय आहे, काय दिलाय बरं पहिला क्वेश्चन, √52 आणि दुसरा काय दिलाय आपल्याला 5√13. हे दोन आहे ना, हे सड दोन आहे. हे लाईक आहे का अनलाईक आहे ते आपल्याला शोधायचे. पण तुम्हाला मी सांगितलं एखादा सड लाईक आहे का अनलाईक आहे हे कशावरून ठरवलं जातं बरं, त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर काय पाहिजे, सेम. दुसरं काय सेम पाहिजे त्यांच्याली, रॅडिकंट सेम पाहिजे. रॅडिकंट सेम. या दोन गोष्टी जर असेल तरच ते काय राहणार आहे, लाईक. या दोन गोष्टी नसेल तर काय राहील बरं, अनलाईक राहणार आहे. आलं लक्षात. मग मला सांगा आता तुम्ही जर डायरेक्ट बघितलं तुम्ही म्हणता सर रॅडिकंट वेगवेगळे, अनलाईक म्हणून टाकशाल, असं नाही होत. ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे जोपर्यंत सॉल्व्ह करायला चान्स आहे तोपर्यंत सॉल्व्ह करायचं असतं. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला काय दिलंय बघा, इथं काय दिलंय √52. हा √52 चा मी फॅक्टर्स पाडू शकतो बघा. 52 हा 13 च्या टेबल मध्ये आहे का रे, आहे ना. 13 4 किती होणार आहे 52. आता मला सांगा याच्यामध्ये कोणी स्क्वेअर वाले नंबर आहे का रे, 30 किंवा 4 हा कोणी स्क्वेअर आहे का, 4 आहे ना. कसला स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे. मग याच्या मी बाहेर जर काढलं, 4 ला जर बाहेर काढलं तर 2 होईल ना माझं, स्क्वेअर रूट घेतल्यावर. मध्ये कोण राहिला रे माझा आला 13. म्हणजे याचा अर्थ √52 ला कसं लिहू शकतो, 2√13, बरोबर का नाही. सेकंड वाला कोणता नंबर आहे बरं माझ्याकडं, सेकंड वाला कोणता आहे बरं, 5√13. मग हे दोघ जण, हा आहे पहिला आणि हा काय बरं आपला दुसरा. हे दोघं रॅडिकल. बरं मग आता यांचं काय काय शोधायचं आपल्याला, ऑर्डर पण शोधायची रॅडिकल पण शोधायची. मग इथं काय बघा, देअरफॉर रॅडिकन्स आर किती रे, रॅडिकल दोघांची पण 13. रॅडिकन्स आर 13 अँड ऑर्डर दोघांची ऑर्डर किती रे, इथं नाहीये म्हणजे किती आहे, इथं नाहीये म्हणजे किती आहे, म्हणजे याचा अर्थ ऑर्डर सुद्धा काय रे 2, म्हणजे दॅट इज सेम. आणि दोघं ज्यावेळेस सेम असतात त्यावेळेस दोघं पण काय असणार आहे,
लाईक सर, म्हणून आपण म्हणणार देअरफॉर अंडर रूट 52 अँड 5 रूट 13 आर काय असणार आहे बरं, लाईक सर. सिंपल आहे का नाही? फक्त क्वेश्चन व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे. कळालं नक्की? काही डाऊट राहील का? नाही? हो, कळालं सर्वांना? एकदम पॉज करायचा आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं बरं का व्हिडिओ. खूप महत्वाचा प्रॅक्टिस सेट आहे हा. का बरं? पण हे व्यवस्थित लिहून आणा. चला पुढचं लक्ष द्या. आता सेकंड वाला घेऊ का क्वेश्चन? काय बरं सेकंड वाला? सेकंड वाला काय, अंडर रूट 68 आणि दुसरा काय बरं, 5 अंडर रूट 3. आता मला काय करायचंय बघा, शक्य होईल थोडा रॅडिकल सेम करायचा प्रयत्न करायचा. का? ऑर्डर तर दोघांची 2 2 ऑर्डर तर सेम आहे. काही प्रॉब्लेम आहे का ऑर्डरला? नाही. रॅडिकल सेम होतो का बघायचं. सेम होत असेल तर सेम करायचं, नसन होत शेवटचं ऑप्शन मग ते अनलाईक राहणार आहे. मग आता मला सांगा, हे अंडर रूट जे 68 याचे फॅक्टर्स पडतील का रे? 68 हा कोणाच्या टेबलमध्ये आहे का? कोणाच्या टेबलमध्ये आहे का? नेक्स्ट काय आठवलं, 2 च्या टेबलमध्ये तर राहतोच, कारण की याच्या युनिट प्लेसला कोण आहे बरं, 8 आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो 2 इंटू 3 4 म्हणू शकतो काय? बरं, अजून सुद्धा युनिट प्लेसला काय बरं, 4 आहे. अजून 2 ने डिवाइड होऊ शकतं. मग हा 2 पहिला घेऊन टाकला, पुन्हा 34 चे फॅक्टर्स पाहिले, 2 इंटू काय नाही बरं, 17. बरोबर का नाही? अजून काय फॅक्टर्स, 17 2 किती 34. आता 17 चे फॅक्टर्स पडायला चान्स आहे का? नाही, कारण की तो प्राईम नंबर आहे. आता 2 इंटू 2 किती होणार आहे, 4. 4 बाहेर काढल्यावर किती होणार आहे, 2 होईल ना, कारण की स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येणार आहे, 2 येणार आहे. अंडर रूट किती देतं, 17. हा झाला तुमचा पहिला सर्ट. सेकंड सर्ट कोणता रे तुमचा आला, सेकंड वाला 5 अंडर रूट 3 हा आहे सेकंड सर्ट. मग मला सांगा याची रॅडिकन सेम आहे का रे? याचा रॅडिकन किती आहे, 3. याचा किती आहे, 70. दोन्ही रॅडिकन काय वेगवेगळे आहेत. ऑर्डर मात्र सेम आहे पण रॅडिकन काय वेगळे. आपल्याला दोन्ही पण पाहिजे, रॅडिकन बी सेम पाहिजे आणि ऑर्डर सुद्धा सेम पाहिजे. बट इथं फक्त ऑर्डर सेम आहे, रॅडिकन सेम नाहीये. आणि रॅडिकन सेम नसेल त्याचा अर्थ हे काय राहणार आहे बरं, देअरफॉर इन अंडर रूट 68 अँड 5 रूट 3 आर काय असणार आहे बरं, अनलाईक कारण यांची ऑर्डर काय बरं 2 2 आहे पण रॅडिकन काय रे वेगवेगळा आहे ना. मग ते काय राहणार तुमच्याले, अनलाईक सर्ट राहणार आहे. येईल का लक्षात? नक्की एकदा, काही डाऊट राहील का? थर्ड एक्झाम्पल घेऊ का? थर्ड घेऊ. एक्झाम्पल नंबर बघू आपण, थर्ड घ्यायचं आहे का? ओके नाही, थर्ड वालं घेऊ का? बर नको का? हो थर्ड नको घेऊ मग नक्की. फोर्थ वाला सांगा काय मग मला. फोर्थ वाला काय बरं, 19 सांगा ना. 19 अंडर रूट 12 हा आहे पहिला सर्ट. दुसरा काय बरं, 6 अंडर रूट 3. मग हे लाईक आहे का अनलाईक आहे ते आपल्याला शोधायचं. लक्ष द्या इकडे मी काय म्हणतो. आता बघा हा 19 अंडर रूट 12 या 12 चे जेवढे होईल तेवढे फॅक्टर्स काढून घ्यायचे. 19 तसंच राहणार आहे. अंडर रूट 12 चा काय होऊ शकतो रे, 4 इंटू 3 होईल का नाही होणार. 4 इंटू 3 काय होतो 12. 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, बाहेर आल्या स्क्वेअर रूट येईल ना त्याचा आला, म्हणजेच काय होईल बरं 19 इंटू हा बाहेर आल्यावर 2 होणार आहे, मध्ये कोण राहिलेलं आहे फक्त अंडर रूट 3. बरोबर का नाही. मग याचा अर्थ 19 अंडर रूट 12 चा अर्थ काय होईल बरं, 90 इंटू 2 किती होणार बरं 38. 92 चा 38. अंडर रूट किती होणार बरं 3. हा तुमचा असणार आहे फर्स्ट वाला सर्ट. बरोबर का नाही. सेकंड वाला कोण आहे बरं तुमचा आला 6 अंडर रूट 3 हा असणार तुमचा सेकंड वाला सर्ट. मग बघा बरं दिलेल्या दोन्ही पण सर्ट मध्ये ऑर्डर किती रे, ऑर्डर इज किती नसते, म्हणजे 2 2 असते ना, ऑर्डर इज सेम किंवा 2 आहे. अँड रॅडिकन किती रे दोघांमध्ये
रॅडिकंड ऑल्सो सेम, तीन तीनच आहे ना, 3 आहे का नाही, 3 मग ज्यावेळेस ऑर्डर अँड रॅडिकंड सेम असतात त्यावेळेस तुमचा तो काय होणार आहे बरं, 19√12 आणि दुसरा कोणता आहे 6√3 इज लाईक सर. कळलं का बाबांनो, इझी का नाही, एकदम कळालं, काही डाऊट राहील का नाही. पाचवं घेऊ का, फिफ्थ वाला घेऊ का, सांगा काय फिफ्थ वाला, किती आहे फिफ्थ वाला, फिफ्थ वाला काय 5√22 आणि दुसरा काय किती आहे 33, बरोबर का, ओके. आता लक्ष द्या मी काय म्हणतो, आता 5√22 याचे काही फॅक्टर्स पडतात का बघा, पडतील फॅक्टर 11 2 चा, पण त्याचा काही फरक फायदा नाही होणार आपल्याला का, तर बघा तुम्हाला सांगतो 5 हा 5 तसंच घेतला, अंडर रूट 22 चा अर्थ काय बरं 11 इंटू 2, बरोबर का नाही, बट 11 आणि 2 दोघं पण स्क्वेअर आहे का रे, नाहीये ना, स्क्वेअर आहे का कोणाचे, नाहीये, त्यामध्ये बाहेर काढता येईल का आपल्याला, नाही येणार, याचा अर्थ हे लिहूनही काही फायदा नाहीये. ओके, नेक्स्ट 7√33, बरोबर ना, मग आता 7 मी तसा ठेवला, 33 चा मिनिंग काय होईल रे 11 इंटू काय होणार आहे बरं 3, बट हे बाहेर येऊ शकतात का, हा इथं जर 4 असता ना तर तो बाहेरून 2 झाला असता, मध्ये फक्त 11 राहिलं असतं, पण आता कोणत्याचे परफेक्ट स्क्वेअर नाहीये, आणि परफेक्ट स्क्वेअर जेव्हा नसतं तेव्हा ते बाहेर येऊ शकत नाहीये. मग मला सांगा आता काही झालं ते बाहेर येऊ शकत नाहीये, मग बाहेर येऊ शकत नाही याचा अर्थ रॅडिकल सेम दिसते का तुम्हाला, नाही, ऑर्डर सेम आहे, ऑर्डर किती दोघांची 2 2 आहे, बट रॅडिकल सेम आहे का, नाहीये, दोघांपैकी एक जरी सेम नसेल तर तो काय राहणार आहे अनलाईक सर, म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर 5√22 and 7√33 इज काय असणार आहे रे अनलाईक सर. आलं का लक्षात, नक्की एकदम, काही डाऊट राहील का, शुअर एकदम. पाचवं सहावं काही घ्यायची गरज आहे का, 6 वाला घेऊ का, हो की नाही, नाही एकदम शुअर. मग थर्ड क्वेश्चन का आला सर्वांना, थर्ड मध्ये काय अडचण घ्यायचा का मग फोर्थ वाला, ओके, फोर्थ वाला क्वेश्चन बघूया आता आपण. बघा फोर्थ वाला क्वेश्चन काय, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सड, तुम्हाला फक्त सड काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय म्हणजे काय, जेवढं कॅल्क्युलेशन होईल तेवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग मला सांगा सिम्प्लिफाय करायचा पहिला कोणता सड दिलाय रे आपल्याला, √27 दिलाय, बरोबर का नाही, मग आता जेवढं होईल त्याचं याला काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं, जेवढं शक्य होईल तेवढं. मला सांगा √27 चे फॅक्टर्स पडतील का इथे, पडेल का नाही, 27 चे फॅक्टर्स कसे पडणार आहे 9 3 जा 27, मी 9च काय घेतला कारण की एक कोणतरी याच्यात स्क्वेअर व्हायला पाहिजे तरच ते सॉल्व्ह होईल, त्याचा काय अर्थ नाही ते सॉल्व्ह करण्यात. मग 27 आल्याला म्हणजे डोक्यात आलं की 9 येऊ शकतो, कारण की 9 हा कसला तरी स्क्वेअर आहे, कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा, मग हा 9 बाहेर आल्यावरती स्क्वेअर रूट येईल ना, म्हणजे 9 चा स्क्वेअर रूट किती राहणार आहे 3, म्हणजेच काय लिहू शकतो आपण 3√3, बस संपलं एक्झाम्पल. आता काही सॉल्व्ह व्हायला चान्सच नाही ना आपला, आहे का काही चान्स नाहीये, संपलं. सांगा मग सेकंड वाला काय आहे आता, अंडर रूट काय रे 15, आता हे सॉल्व्ह करायचंय. मग याची आपल्याला काय करायची बरं, याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडताना काय विचार करायचा, त्यातला एक तरी नंबर स्क्वेअर व्हायला पाहिजे. मग आपल्याला स्क्वेअर माहित पाहिजे काय बरं, 4 हा स्क्वेअर आहे 2 चा, 9 हा स्क्वेअर आहे 3 चा, 16 हा स्क्वेअर आहे 4 चा, 25 हा स्क्वेअर आहे 5 चा, 36 स्क्वेअर आहे 6 चा, 49 आहे 7 चा, हे आपल्या डोक्यात आले पाहिजे पहिले. मग आता 15 चा काय होईल बरं 25 इंटू 2 होणार आहे का नाही, मग 25 हा कसला स्क्वेअर आहे 5 चा स्क्वेअर, स्क्वेअर पार्ट पाहिजे रे आपल्याला, त्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याला काहीच. आपण 9थले आपले स्क्वेअर चांगले पार्ट पाहिजे किमान 25 पर्यंत, स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब आणि क्यूब रूट आपल्याला पार्टच पाहिजे. मग आता 25 हा स्क्वेअर आहे कोणाचा रे 5 चा, मग याला 5 ला बाहेर काढून घेतला ना
मध्ये काय राहिलं बरं, √2 झालं सिम्प्लिफाय. कळलं? काही डाऊट राहील का? नाही. सांगा मग मला थर्ड वाला काय आहे. थर्ड वाला करू का सॉल्व? करू का नको? √, किती बरं, 250. किती आहे, 250. चला मग लक्ष द्या, 250 चे फॅक्टर्स पडतील का रे? 250 इंटू 10 पडणार रे, कारण की 250 हा काय बरं, स्क्वेअर. कोणाचा? 5चा. तो बाहेर येईल ना, येईल का नाही येणार? मग त्याला जर आपण बाहेर जर काढलं किती होणार आहे बरं, 5 √10. 10 चे काही फॅक्टर्स पाडून काय फायदा होणार नाही, कारण की 10 चे फॅक्टर्स काय होणार आहे, 2 इंटू 5. 2 पण कसला स्क्वेअर नाहीये आणि 5 सुद्धा कसला स्क्वेअर नाहीये, मग पुढे काय करण्याचा अर्थच नाहीये. आन्सर काय आहे, 5√10. कळालं का सिम्प्लिफाय कसं करायचं आहे? एकदम शुअर. पुढचं काय बरं, करू का पुढचं एक्झाम्पल सॉल्व? थर्ड वाला, फिफ्थ वाला करू का? सांगा फिफ्थ वाला काय, मग सांगा फिफ्थ वाला काय? फिफ्थ वाला √168. ओके. आता याचे फॅक्टर्स पाडायचे. डायरेक्ट तुम्हाला याचे फॅक्टर्स पाडणं थोडंसं जड जाईल, त्यापेक्षा आपण एक काम करू, टप्प्याटप्प्याने फॅक्टर्स पाडू. तुम्ही बाजूला फॅक्टर्स पाडून घेतले तरी पण चालतात बरं का. फॅक्टर्स पाडण्याची मेथड कशी आहे, 168 कितीने डिवाइड होईल रे, 2 ने डिवाइड होईल. 2 ने डिवाइड झालं म्हणजे याचे निम्म करायचं ना. 16 च्या निम्म किती येणार आहे, 8. 8 च्या निम्म किती येणार आहे, 4. अजून पण 2 ने डिवाइड होईल. 2 ने डिवाइड करणं म्हणजे निम्मे करणं. किती येणार आहे, 4 and 2. अजून सुद्धा 2 ने डिवाइड होईल. किती होणार आहे रिदा, किती होणार आहे, 221. 21 चे काही फॅक्टर्स पाडून फायदा होणार नाही, कारण की 21 ला फॅक्टर्स कोणते येणार आहे, 7 इंटू 3. 7 एक कसला स्क्वेअर नाहीये आणि 3 सुद्धा कसला स्क्वेअर नाहीये. बट आता एक गोष्ट तुम्हाला, एक गोष्ट तुमची लक्षात आली पाहिजे, हा, कारण की सिम्प्लिफिकेशन यात तुमचं बेसिक मॅथ थोडंसं बरं पाहिजे. मग आता काय होईल बघा, √, काय बरं, 168 इज इक्वल टू काय फॅक्टर्स पडले बरं, 2 इंटू 2 किती होणार आहे रे, 4. 4 स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर. बरोबर का नाही? मग आपण डायरेक्ट 4 घेऊन टाकून इथं. ओके. आता उरलं कोण रे, आता हा निस्ता 2 घेऊन फायदा नाही ना आपल्याला, कारण निस्ता 2 जर घेतला आपण तर 2 चा स्क्वेअर आहे का रे, कोणी 2 हा कोणाचा स्क्वेअर आहे का, नाहीये ना. मग एक काम करू ना, ही स्टेप काय करण्यात अर्थच नाही. उरला कोण आपल्याकडं, इंटू 42. आलं का लक्षात? मग हा 4 चा बाहेर आल्यावर काय होणार आहे, आपला 2 होणार आहे. √, किती रे, 42 आहे. म्हणजे याचा आन्सरच तुमचं काय राहणार आहे, 168 इज इक्वल टू काय राहणार आहे, 2√42. क्लिअर होईल का? नक्की एकदम, काही डाऊट राहील का? नाही. कारण की फॅक्टर्स पाडून पुढे फायदाच नाही. 21 चे काय फॅक्टर्स पाडणार आहे, 3 2 चा. 3 पण कसला स्क्वेअर नाही आणि 7 सुद्धा कसलाही स्क्वेअर नाही. क्लिअर होईल एकदम? ओके. थर्ड वाला कोणता बघितला आपण, हा फोर्थ वाला. आता कोणता बघायचा आपल्याला, फिफ्थ वाला क्वेश्चन बघायचा आहे. सांगा मग फिफ्थ वाला काय बरं क्वेश्चन, तुमच्या समोर क्वेश्चन आहे, वाचा. काय कम्पेअरिंग म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, कम्पेअरिंग. कम्पेअरिंगचा अर्थ काय, कोणता सड मोठा आहे आणि कोणता सड छोटा आहे ते आपल्याला करायचंय. मग आता मला सांगा पहिला कोणता क्वेश्चन आहे बरं, काय फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा, काय आहे, 7√2 हा आहे पहिला सड. आणि दुसरा कोणता दिलाय बरं आपल्याला, 5√3. आता तुम्हाला मी सुरुवातीला थोडं बोललो होतो, रॅडिकंट आणि इथले जे ऑर्डर आहे याच्यावर आपण सड कोणता छोटा आणि कोणता मोठा ते ओळखू शकतो. पण इथं प्रॉब्लेम काय बघा, रॅडिकंट पण वेगवेगळा आहे. रॅडिकंट काय वेगळा आहे आणि त्याच्याबरोबर हा नंबर पण आलाय कोणता बरं, 7 आणि काय 5 आलाय. त्याच्यामुळे आता नेमका कोण मोठा ते कळणार नाही आपल्याला. मग ज्यावेळेस आपल्याला कोण छोटा आणि कोण मोठा आहे, कोण बेटर आणि कोण स्मॉलर हे जर कळत नसेल तर काय करायचं, हे जे बाहेर आलेले जे काही नंबर आहे का याला ब्रॅकेट घ्या, √, मध्ये टाकायचं. कशात टाकायचं, √, मध्ये. का तर तुम्हाला मी विचारतो, पुन्हा एकदा विचारतो, मला सांगा √123 मोठा आहे का √127 मोठा आहे, कोण मोठा आहे दिदा, 127 हा मोठा आहे. म्हणजे तुम्हाला मध्ये आल्यावर कळतंय कोण छोटा आहे कोण मोठा आहे.
पण असे बाहेर काहीतरी आहे, मग तुम्हाला कळत नाहीये. का कळत नाही बघा, तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, इथं 7 इथं 5, कोण मोठा आहे रे? 7. इथं 2 आहे, इथं 3, कोण मोठा आहे रे? हा मोठा आहे. मग आता नेमकं कळलं ना कोण छोटा आहे कोण मोठा आहे? कळतंय का? नाही. अशा वेळेस काय करायचं, मग आता समजून घ्या. हा जो आहे का बाहेरचे नंबर मध्ये टाकायचे, मध्ये टाकताना काय करायचे? स्क्वेअर घ्यायचे. असं जसं आपण मला बघितलं ना, √9 आहे. √9 म्हणजे काय रे? 3. आणि मला ह्या 3 ला √ मध्ये टाकायचं, तर किती लिहिणार आहे मी? √9 लिहिन ना. दोघांचा अर्थ एकच आहे. मग काय होईल बघा, हा 7 जर मला मध्ये टाकायचा असेल, काय बरं? 7 √2. आता हा 7 मला मध्ये टाकायचा आहे, तर किती होईल रे? 7 चा स्क्वेअर 49, आणि हा इंटू 2 तसाच ठेवायचा. मग मला सांगा 49 इंटू 2 किती होणार आहे बरं? 98. बरोबर का नाही? हे झालं तुमचं फर्स्ट सड. आता सेकंड सड कोणता आहे रे? 5 √3. आता 5 ला मध्ये टाकायचं, मध्ये टाकायचं म्हणजे काय करावं लागेल? स्क्वेअर घ्यावं लागेल ना. 5 चा स्क्वेअर किती होणार आहे? 25 इंटू किती बरं? 3. मग इथं √ दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल रे? 25 3 चा 75. मग मला सांगा, ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे? 98 का 57? 98 मोठा आहे, म्हणजेच कोण मोठा आला रे? पहिला. मग देअरफॉर आपण इथं खाली लिहायचं, देअरफॉर काय बरं? 7 √2 इज ग्रेटर आहे ना, दॅन कोणापेक्षा रे? 5 √3. कळालं का तुम्हाला? कळालं का? सिंपल आहे. म्हणजे बाहेरचे जे नंबर असतात ते मध्ये टाकायचे, जर आपल्याला कळालं नाही तर. कळालं तर डायरेक्ट ग्रेटर आणि लेस काय डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल. कळालं का एक्झाम्पल? कल्याणी कळालं का? नक्की शिंदे. मग आता एक्झाम्पल नंबर सेकंड घ्यायचं का? हो की नाही? बोलत जा रे पोरांनो. अरे बोलत जा ना. सेकंड घ्यायचं का? सेकंड वालं घेऊ? सेकंड वालं काय? सेकंड वालं √ किती आहे? 274. आणि दुसरं काय √ काय? 4 आणि इथं काय रे? 274 असं आहे ना. कोण मोठं आहे याच्यामध्ये? मग काय लिहायचं? झालं तुमचं एक्झाम्पल सॉल्व. ग्रेटर जो ग्रेटर त्याच्याकडे लिहून टाका ना, साईन करून टाका ना. बाहेर कोणी न्यायचे, कळायला काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. कळालं का नाही? थर्ड वालं घेऊ का? थर्ड वालं घेतो. थर्ड वालं सांगा काय मग? थर्ड वालं 2 √7 आणि दुसरं काय बरं? √28. आता गडबड काय झाली बरं? हा जर 2 नसता तर आपल्याला कळालं असतं √28 हा काय मोठा आहे, पण ह्या 2 मध्ये गडबड झाली ना. मग ह्या 2 ला मध्ये टाकून द्यायचं. मग ह्या 2 ला जर मध्ये टाकायचं असेल तर काय होईल? तर लक्ष द्या. 2 √7 या 2 ला जर मी मध्ये टाकलं तर काय होईल? इथं 2 चा स्क्वेअर किती होणार आहे? 4 इंटू काय होणार आहे? 7. मग 7 4 चा किती होणार आहे? 28. म्हणजे पहिला नंबर किती आला तुमचा? 28. दुसरा किती रे तुमचा? √28. दोघं कोण याच्यामध्ये कोण मोठं आहे रे? दोघं सेम येणार आहे. दोघं सेम असेल तर फक्त कम्पॅरिझन करायला लावली तुम्हाला, म्हणजेच काय होईल बरं? इथं √28 इज इक्वल टू √28. इक्वल म्हटलं इक्वल लिहायचे, ग्रेटर म्हटलं ग्रेटर लिहायचे, लेस म्हटलं लेस लिहायचे. कळालं का सर्वांना? एकदम. चौथं घेऊ का? फोर्थ वालं घेऊ का? फिफ्थ वाले घेऊ का? 6 वाले घेऊ का? 6 वालं ओके. हे 2-3 तुम्हाला होमवर्क आहे. सांगा मग मला 6 वालं काय आहे बरं? काय 6 वालं? 5 √3 आणि काय 9. इथपर्यंत काय सरांना? ओके. हा √च्या बाहेर येऊ नाही शकत, कारण की 3 हा कसलाही स्क्वेअर नाहीये. मग याला मध्ये टाकून देऊ ना आपण. काय होईल बघा? 5 √3 हा 5 मध्ये टाकून द्यायचा, म्हणजेच किती होईल? 5 चा स्क्वेअर इंटू काय करायचं आपल्याला? 3. मग 25 इंटू 3 किती होणार आहे रे? 75. हे तुमचा असणार आहे पहिला सट. बरोबर आहे का नाही? सेकंड काय दिलाय तुम्हाला? 9. हा 9 काय करायचा तुम्हाला? स्क्वेअर रूट मध्ये टाकायचा आहे.
म्हणजे 9चा स्क्वेअर किती राहणार आहे 81. मग मला सांगा हा काय असेल तुमचा सेकंड सर. मग √75 मोठा आहे का √81 मोठा आहे? 81 मोठा आहे म्हणजेच कोण मोठा आहे 9 मोठा आहे. म्हणजेच काय होईल रे 5 and √3 इज लेस दॅन. मोठा त्याच्याकडे 2 साइन करायचे असतात ना 9. आला काय आन्सर? कळलं सर्वांना? शुअर एकदम? काय डाऊट राहील का? नाही. लास्ट वाला घेऊ का 6, 7 वाला? नको एकदम? 5वा क्वेश्चन सर्वांना कळेल नक्की? आता घेऊ आपण 6वा क्वेश्चन. ओके, काय घ्यायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 6. सांगा मग आता क्वेश्चन नंबर 6 काय आहे बरं? काय क्वेश्चन नंबर आहे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे काय रे तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं. काय करायचंय सॉल्व्ह. काय काय होईल बरं सांगा मग. पहिला क्वेश्चन काय 5 √3 प्लस 8 √3 हे एक्झाम्पल आहे. मग आता बघा हे फक्त सिम्प्लिफाय करायचं. इथं 2 टर्म दिल्या. पहिली टर्म काय दिली 5√3 आणि दुसरी टर्म काय दिली रे 8√3. यांच्यामध्ये कोण कॉमन आहे √3 कॉमन आहे. मग याला आपण काय करू कॉमन काढून घेऊ. 5 √3 प्लस 8 √3 यांच्यामध्ये कोण कॉमन आहे √3 कॉमन आहे. बाकीच्या मधले टाकू ना 5 प्लस 8 मध्ये राहणार आहे 5 प्लस 8. मग मला सांगा ही √ किती बरं 3. 5 प्लस 8 किती होणार आहे बरं 5 प्लस 8 किती होणार आहे 13. 13 इंटू काय बरं √3 म्हणजे 13 आधी लिहितो रूट वाल्या नंतर लिहितो. झालं आपला आन्सर 13√3. आलं का आन्सर? कळलं का नाही? सिंपल आहे का नाही एकदम? काय डाऊट राहील का? नाही. सेकंड वाला करू का सॉल्व? काय सेकंड 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 फार सिंपल प्रॅक्टिस सेट आहे आणि जास्त मार्कर नाही सर्वात महत्वाचं. काय काय सांगा 9 √5 मायनस 4 √5 प्लस √125 असा क्वेश्चन आहे. आता 3 आहे ना काही हरकत नाही. इथं √ मध्ये किती आहे रे 5. इथं √ मध्ये 5. इथं √ मध्ये मात्र मोठा नंबर आलाय ना त्याला आपल्याला छोटा करायचा. कसा करायचा बघा आता मी सांगतो कसं. 9 ते काम करू आपण बघा हेच तर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ना. इज इक्वल टू आता मला सांगा इथं काय होईल बघा 9 √5 मी ऍज इट इज घेतला मायनस 4 √5 मी ऍज इट इज घेतला कारण की ह्या √5 या √5 मी काहीच नाही करू शकत. बट इथं काहीतरी चान्स आहे मला प्लस √125 चे फॅक्टर्स कसे पडतील बरं 25 इंटू 5 मध्ये तेव्हाच फॅक्टर्स पाडायचे जेव्हा एखादा नंबर त्यातला स्क्वेअर वाला असतो. 25 आहे ना स्क्वेअर वाला बरोबर का नाही. मग आता 25 बाहेर आल्यावर किती होणार आहे 5 बरोबर का नाही. स्क्वेअर रूट किती 25चं 5. मग इथं काय राहील बरं 9. इथं √ किती बरं 5 मायनस 4 √ किती रे 5 प्लस 25 बाहेर काढलं त्याचं स्क्वेअर रूट होईल किती होणार आहे बरं 5 √ किती इथं पुन्हा 5. मग यांच्यामध्ये सर्व कोण कॉमन आहे रे √5 आहे का नाहीये √5 काय आहे कॉमन आहे. मग उरलं कोण रे आता 9 मायनस 4 प्लस 5 जे साईन ते साईन टाकून दिले ना. मग √5 मला सांगा 9 मायनस 4 किती होणार आहे रे 9 मधून 4 गेला किती होणार आहे 5 आणि 5 प्लस 5 किती होणार आहे 10 होणार आहे. किती होणार आहे 10. मग 10 इंटू काय होणार आहे √5 म्हणजे 10 √5 हे तुमचं असणार आहे आन्सर. सिंपल आहे ना. कळलं एकदम? काही डाऊट राहील का? नाही. थर्ड वाला घेऊ का थर्ड वाला घ्यायची गरज आहे का होमवर्क देऊ? मला असं वाटतं फोर्थ वाला घ्यावं. फोर्थ वाला थोडं वेगळं आहे. घेऊ फोर्थ वाला डायरेक्ट मग सांगा मग फोर्थ वाला काय आहे. फोर्थ वाला एक्झाम्पल √ काय आहे √7 पुढं काय बरं
पुढे √7 मायनस 3/5 √7 पुढे काय प्लस 2 √7. हे तर अजून त्याच्यापेक्षा सोपं होईल ना रे. फक्त इथं 3/5 आल्यामुळे मुलांची थोडी गडबड होईल, बाकी काही नाही. इथं √7 आहे, इथं √7 आहे, इथं √7 आहे. सर्वांचा √7 कॉमन काढून घ्यायचं पहिले आपल्याला इन ब्रॅकेट. नाहीये म्हणजे इथं 1 असतो. मग काय शिल्लक राहील इथं 1. मायनसला मायनस कोण शिल्लक राहिला 3/5 प्लस कोण शिल्लक राहिला इकडं 2. बाकीचे 7 बाहेर काढले ना आपण. आता फक्त याचं कॅल्क्युलेशन करायचं बरं का आता आपल्याला. मग काय होईल √7 ऍज इट इज राहणार आहे इन ब्रॅकेट 1 + 2 किती होणार आहे रे 3. जे जे पूर्ण नंबर त्यांचं काय केलं आपण ऍडिशन करून घेतली. मायनस काय होणार आहे 3/5. बस यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. मग कसं होईल बघा √ काय 7 इन ब्रॅकेट. एक संख्या पूर्ण एक संख्या अपूर्ण असली तर ह्या 5 ने याला मल्टिप्लाय करतो माहिती आहे ना. 5 3 चा किती होणार आहे 50. 50 - 3 किती होणार आहे बरं 12. 5 3 जा 50. 50 मायनस आहे मायनस किती करायचं आहे 3. 50 मधून 3 गेला काय राहील 12. 12 आपण किती इथं 5 डिनॉमिनेटर नेहमी तसाच लिहायचा असतो. तो जर लिहिला तर आपण हा नंबर पहिले लिहितो नंतर काय लिहितो रूट वाला. म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे 12/5 √7. दिस इज आवर फायनल आन्सर. कळालं का मुलांनो एकदम काय अडचण राहील का शुअर एकदम. इथं आपण थांबूयात. उरलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. तर पुढचा लेक्चर नक्की बघा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.3 पूर्ण कळून जाणार आहे. जर व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.